काय जबरदस्त मॅच. स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट सामना आपण पाहिला. 110 111चं टार्गेट आणि जवळपास 96 धावा 10 फलकावर आपण पाहिल्या. स्टेजवर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जेवढे बसले त्यांनी सगळ्यांनी उठा तिथून. सगळ्यांना विनंती राहील. खाली खाली
मशीनचं ते पंकज फिरत नाही बोल. लाईट नाही लागत मशीन मध्ये. 18 स्पायकरची कुठली वायर आहे? बॉलर नेम ही वायर कुठे आहे? कोणती? माईकची ऑन. कशाला लावली? ठीक आहे. पहिली आहे का? बंद करून ठेवूया ना? हा बंद करून ठेवतो. बंद करायचं कसं किती काढायचं? जाऊ दे आकाश बोल. तुला माहित नाही उडली. पहिला बॉल डॉट होता, मग चौका, मग डॉट, मग सिंगल, सिक्स, चौका, सिक्स ना. त्याला सांग तुझा प्लेअर इथे बसवा. बोलतोय ना मग मी. बॅट्समॅन कोण? आदेश. बंद पडली. On Snapchat, Umut Shelka sent you a snap of fire. अरे हो उद्या उद्या अरे गावाला होतो मी आलो गुरुवारी त्याच्यावेळी 2 दिवस उद्या उद्या यार नको विनोद काय करू बंद केलं तर चालू होईल. अरे तो येतोय बंद होईल सगळं अरे ह्याचा काय संबंध लाईट नको तो येतोय म्हणला नका हात लाव त्याला बाकी कर काय अरे ते त्याची पलीकडची पॉवर नाही ते पलीकडचं बॉक्स आहे त्याचा पण पॉवर नाही खाली लाईटच नाही त्याचा स्क्रू ड्रायव्हर जोडून सकाळपासून काहीतरी चालूच असतं बॉलर निरंजन मागचा पंखा हलवतो तो ते आले का आपले विराटचे आणि निकेल विराट का आया सगळी 38 हे दाशी उजा
बॅट्समॅन बॅट्समॅन कोण? शुभम. दोन बॉल 2 विकेटला. त्याच्यानंतर वाईट होतं. बॅट्समॅन नेट गेलं संदीप आहे कुठे? From Snapchat. Friends forever. चालू झाली. थँक्यू, धन्यवाद. तांत्रिक बिघाडामुळे समालोचन बंद होतं. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. शुभ दुपार. 4 ओव्हरनंतर धावसंख्या 31. गडी बाद झालेल्या 4. आदेश धुमाळ 6 बॉल 6 षटकाराला 5555. धावसंख्या 32. 4 ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या 32. 6 बॉलला 6 षटकार. आदेश धुमाळ 5555. ओमकार इकडे. ओमकार
व्हॉट अ शॉट, पॉवरफुल पेटन स्ट्रोक. विनय चव्हाण ब्रँडेड फटका, षटकार. बघा, जर या मॅचला गणेश गल्लीचा राजा सोडे लाईट घ्यायला गेले तर पुन्हा जी रन रेट आणि ज्या गोष्टी आहेत त्या मोरिया 15 आणि तुमच्यामध्ये ती थोडासा ताळमेळ पाहावा लागेल. विनय चव्हाण यांच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या 38. शेवटचा निर्णायक षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकाची पुढचा चेंडू. हा देखील चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला फटका. चेंडूवर येतो नितीन. उत्कृष्ट खेळाडू आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 6 झेल ज्यांनी घेतलेले आहेत. एक चांगली खेळी केलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं फिल्डिंग देखील आपण त्याला पाहतोय. काल पहिलं अर्धशतक आपण पाहिलं होतं पोलार्डचं. आज असं वाटलं होतं सगळ्यांना संदेश बनवेल, मात्र तो बाद झाला. 14 बॉलमध्ये 46 करून सरळ समोर मारला फटका. संकेत येतोय. चांगल्या प्रकारे ब्लॉक केलं चेंडूला. 1 धाव. धावसंख्या 39 टू गो. आदेश धुमाळ. बघूया, शेवटच्या 2 बॉलला 2 षटकार आले तर बघूया काय घडतंय. पुढचा चेंडू आदेशसाठी. चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव बॅटने लागलेला आहे कट, त्यामुळे 1 धाव येणार आहे आदेशच्या खात्यामध्ये. धावसंख्या 40. मगाची मॅच जर आपण पाहिली मोरिया 15 विरुद्ध रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन, या मॅचच्या खूप रील्स तयार होतील. ज्या प्रकारे षटकार चौकार गेलेत, प्रत्येक रायन कॅस्टिलोना असेल, प्रणव जगताप असेल, त्यानंतर समोर मारलेला फटका लॉंग ऑफला. सोपा झेल नाही, झेल सुटतोय आणि रनआउट नाही. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 41. 42 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी गणेश गल्लीचा राजा या संघाला. ॲडव्हान्टेज आहे गणेश गल्लीचा राजा संघाला, कारण पहिल्यांदा त्यांना ही मॅच तर जिंकावी लागेलच आणि त्यानंतर त्या मॅच नंतर तुम्हाला पुढची एक मॅच अजून मार्जिनने जिंकावी लागेल, कारण या अगोदर तुम्ही समोरच्या संघाबरोबर 55 करून पराभूत झालात. SPL सीझन 6 पॉझिटिव्ह लिप मॅनेजमेंट प्रेझेंट्स SPL सीझन 6च्या या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून. महेंद्र शिंदे, राजू मामा जुने मित्र, एकत्र क्रिकेट खेळलेले आहेत. आज पंच म्हणून एक खेळाडू म्हणून आलेले आहेत. अजूनही गणेश गल्लीचा राजासाठी 45+ आपण म्हणतोय ज्यांचं एज आहे, 50 पर्यंत पोहोचलेले आहेत ते.
मंग्या प्लेइंग 11 मध्ये खेळाडू नाही त्याला बॉलिंग कशी तुम्ही देताय? प्लेइंग 11 मध्ये नाही केलंय त्याला सिलेक्ट. प्लेइंग 11 मध्ये सिलेक्ट नाही केलंय. कोण कोण? सुरेश भोईटे. सांगणार कधी? ऋषी स्ट्राईकला संकेत, नॉन स्ट्राईकला नितीन सावंत. एक महत्वाची जोडी संघाची. पहिला चेंडू ऋषीचा. पहिला चेंडू आडव्या बॅटने स्लॉग स्वीप खेळायला गेले. स्लोअर वन चेंडू होता. अजून एक चेंडू डॉट. आणि या ठिकाणी संधी आहे खेळाडू आणि चौकार. 3 बॉल धावसंख्या 4. अतुल भोईटेजी आणि त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह लिफ्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर आदरणीय सन्माननीय किरणजी देसाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा मी या SPL 6च्या दुसऱ्या दिवशी हार्दिक स्वागत करतोय. काल देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट KD यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. किरणजी देसाई आज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. वेगवेगळ्या खेळाडूंना एक एम्प्लॉई म्हणून देखील रोजगार उपलब्ध करून देणारे वेगवेगळ्या सह्याद्रीनगरमधल्या कित्येक खेळाडूंना संधी मिळाली. आणि या ठिकाणी संधी आहे. गॅच बाद होणार नाही. एक सोपा झेल होऊ शकला असता. आणि अशा पद्धतीने तुम्हाला संधी मिळाल्यानंतर तुम्हाला संधीचं सोनं करायचं असतं. मात्र संधीचं सोनं करता नाही आलं. कारण ज्या प्रकारे संकेत अरगडे मिळाला असता पहिल्याच ओव्हरमध्ये सर्कलमध्ये. अतुल भोईटे त्याचप्रमाणे किरणजी देसाई यांचं हार्दिक स्वागत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आज वेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळींची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. आदेश धुमाळ 1 नंबर. बघा जेवढी मेहनत तो बॉक्ससाठी करतो, बॉक्स क्रिकेट सगळी मेहनत पणाला लावलेली आहे इथे. आदेश धुमाळसाठी कित्येक पारितोषिक आले होती इकडे. 2222, 5555 फुटचा चेंडू. आता मात्र निश्चितपणे 6 धावा. आउट ऑफ द पार्क. उत्तुंग षटकार. बिग वन. 6 धावा. या ठिकाणी मी
पॉझिटिव्ह लिप मॅनेजमेंट या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि अतुलजी बोयटे साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर सत्कार सन्मान अशा खेळाडूचा करणार आहोत जे TCS मध्ये देखील आपले योगदान देत आहेत. एक क्रिकेटर म्हणून खेळाडू म्हणून आहेत जे आमच्यावर खूप क्रिकेट खेळले सुरुवातीच्या शालेय जीवनापासून ते एक चांगलं व्यावसायिक क्रिकेट देखील असे रजनीश भालेकर यांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी अतुल बोईटे यांना विनंती करेन व्यासपीठावर सत्कार करायचं. मी इम्तियाज आपणास विनंती करतोय व्यासपीठावर जो सत्कार आपण सन्मान चिन्ह देऊन करत आहोत ते आपल्याला कव्हर करायचं आहे. इम्तियाजजी कॅमेरामॅन फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या होत्या. धन्यवाद रजनीशजी. आणि हा इथे षटकार नितीन आहे म्हणजे सर्व संभव आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील मोर्या 15 साठी अक्षरशः घाम फुटला होता जोपर्यंत नितीन होता. मगाही देखील आपण पाहिलं ज्या प्रकारे खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि 111 धावा किरणजी देसाई आणि अतुल बोईटे साहेबांना मी सांगू इच्छितो 110 धावा केल्या संघ रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शनने आणि त्या अर्ध्या तासानंतर लगेचच अर्ध्या तासामध्ये जवळपास 96 धावा म्हणजे आपण म्हणू शकतो 210 धावा एका तासामध्ये झाल्या. काय बॅटिंग केलेत दोन्ही बाजूने. 5 बॉलला 5 षटकार खेचलेत रायन कॅस्टिलिनो याने. 4 बॉलला 4 षटकार आणि 3 बॉलला 3 षटकार खेचले होते रोहितने. आणि या चेंडू आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हळूहळू चेंडू सीमा पार चौकार. बघा जर गणेश गल्लीचा राजा हा संघ जर या ठिकाणी कमी ओव्हरमध्ये जिंकला तर मोरिया 15 साठी पुन्हा एकदा क्वालिफायसाठी खूप तडजोड करावी लागणार आहे. आणि केवळ तडजोड नाही कॅल्क्युलेशनवर अवलंबून राहील कारण पहिल्या सामन्यामध्ये जरी ते पराभूत झाले असले तरीसुद्धा यानंतरचा सामना देखील गणेश गल्लीचा राजा कशा पद्धतीने जिंकतो यावर अवलंबून राहील. व्हॉट अ शॉट आउट ऑफ द पार्क. अनदर बिग वन. फुल पावरफुल वंडरफुल सक्सेसफुल. 6 धावा हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन. 31 1.4 मध्ये 31 13 धावांची गरज. आणि या ओव्हरमध्ये जर मॅच संपली तर नक्कीच मोरिया 15 साठी या ठिकाणी क्वालिफायर साठी खूप मोठं टेन्शन येणार आहे कारण त्यानंतर अजून एक मॅच खेळायची आहे गणेश गल्लीचा राजा या संघाला आणि ती मॅच असेल संघ रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन बरोबर. मात्र ती देखील मॅच लाईट घेऊन चालणार नाही गणेश गल्लीचा राजा संघाला. त्या मॅचमध्ये त्यांना कंपल्सरी विजय घ्यावाच लागेल कारण जर त्या मॅचमध्ये या मॅचमध्ये जिंकले पुढच्या मॅचमध्ये पराभूत झाले तर पुन्हा मोरिया 15 येईल. पण त्या मॅचमध्ये त्यांना एक कॅल्क्युलेशन करावं लागेल म्हणजे मोरिया 15 गणेश गल्लीचा राजा यांच्यावर खूप काय अवलंबून राहील आणि रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन जरी. त्यामुळे तिन्ही असे या ग्रुपमध्ये टीम आहेत ज्यांच्यावर खूप काय अवलंबून वरचढ कोण ठरणार हे पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सौरभ लेंबे. धावसंख्या 31 बॉल झालेले आहेत या ओव्हरमधील 4 2 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 9 आणि 41 की 42 करायचे 41 ना 42 करायचे आहेत. आणि हा देखील चेंडू नाही बाद होणार. खेळाडू बाद होते मंग्या उशिरा का होईना मात्र उशिरा सुटलेलं शहाणपण आहे म्हणू शकतो मंगेशबद्दल. पहिल्या मॅचमध्ये सुटलेले झेल निर्णायक ठरले होते. आता ओमकारला आपण बघतोय यश मिळते सौरभला यश मिळतंय विनय चव्हाण यांच्या संघाला रिअल फायटर्स. नवीन फलंदाज ओमकार मात्र नितीनने चांगलं स्टार्ट दिलं संघाला. मोठ्या धावांमध्ये आणि मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करू शकले नाही. फ्लॅट क्या बास आहे अप्रतिम. आल्या येता क्षणीच बॅट फिरवली आणि चेंडूला पाठवला षटकार.
प्रमुख पंचांच्या भूमिकेत गजानन हिरेकर यांना आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला महेंद्र शिंदे यांच्या माध्यमातून ओमकार रेडेकर, त्याचप्रमाणे गुतेश पंदेरे, अक्षय चव्हाण हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले जे अजिंठा फार्मामधून क्रिकेट खेळले. दिनेश दाडी, गुतेश पंदेरे, एक वेगळी आगळी वेगळी ऍक्शन आणि मंग्याने बघा तिथून हल्ला पण नाही मंग्या, आणि मेहनत ऋषी करतोय मात्र मंगे तिथेच उभे राहिले. त्यांनी म्हटलं की अब क्या पछताए जब चिडिया चुग गई खेत, जगह भी खडे रहे. सूरज भोयटे असं मार्गदर्शन आपण पाहतोय त्यांना की बॉल जर आपल्या आवाक्यामध्ये मिळणार नाही तर धावण्याची गरज नाही. यानंतर होणारा सामना अजून एक रफ अँड टफ. संजय 11 विरुद्ध TMP बाबा 11. प्रतिष्ठेची आणि सन्मानाची लढाई. जो जिंकणार तो टॉपला येणार, जो हरणार तो दुसऱ्या क्रमांकावर. जे काही घडणार आहे ते याच गटामध्ये गणेश गल्लीचा राजा, मोर्या 15 आणि प्रणवचा संघ म्हणजे रुद्राक्ष. विजयी हार्दिक अभिनंदन. 2.2 मध्ये आता जी सिंगल आहे ना, बॉल आहे ना इकडे, बॉल इकडे आणा. तेच मला पण काय कळलं नाही, बोललं असं कर. 2 पाहिजे अजून, 42 करायचे आहेत. 40 झालेले आहेत. 40. 2.2. वाईड आणि हा चौकार. विजयी संघ पुढील मॅचच्या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करते टॉस साठी या.